यानंतर एक मोठी बातमी समोर येते। जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग सुरू होतंय। गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरण तापलेलं होतं। मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार आहे। त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता टळणार आहे। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, विक्रांत, आपल्याला माहिती आहे जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार झाला, त्यानंतर मोठा राजकीय वाद सुद्धा पाहायला मिळाला आणि यामध्ये गैरव्यवहार झाल्याने ही जैन बोर्डिंग जी आहे ती जागेचा व्यवहार झाल्याने विद्यार्थ्यांना नोटीस देऊन सांगण्यात आलेलं होतं की जैन बोर्डिंग जी आहे ती आता बंद होते आणि यानंतर ज्यावेळेस बिल्डिंग बांधल्या जातील त्यावेळेस पुन्हा सुरू होईल। त्यानंतर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते तिथून निघून गेलेले होते आणि त्यानंतर मोठं आंदोलन उभं टाकलं आणि जैन बोर्डिंगचा व्यवहार जो आहे तो रद्द झाला। त्यानंतर आता ट्रस्टीकडून ही सगळी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे की पुन्हा एकदा जैन बोर्डिंग सुरू करून या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्याचं काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे। ज्या विद्यार्थ्यांना आता इथं यायचं आहे, शिक्षण घेण्यासाठी राहायचं आहे, त्यांच्यासाठी उद्यापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। विक्रांत, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।